नमस्कार, मी अंजली आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण हाय प्रोटीन चिला बनवणार आहोत। तर त्यासाठी 1 वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत। हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। त्याच्यावरती गरम पाणी घालायचं। गरम पाण्यामध्ये हे 15 मिनिट ते अर्धा तास भिजत ठेवायचे। पाणी थोडंसं जास्त घालायचं कारण हे पाणी शोषून घेतात आणि भिजले की असे फुगतात जास्त। अर्धा तास झालेला आहे। हे खूप छान फुलून आले, एकदम फुगले चांगलं। पूर्ण असं हाताने हे केलं की निघतंय बघा। पण थोडंसं हाताने करताना थोडं मला चांबट वाटलं। हाताने पण होऊ शकते हे, पण मी मिक्सरमध्ये घालणार आहे आणि मी पिळणार वगैरे नाही आहे। मी असंच उचलून मिक्सरमध्ये घालणार आहे। मला असं वाटतं की पिळलं की त्याच्यातले जीवनसत्व जातील, म्हणून मी पिळणार नाही आहे। तुम्ही जर हिरवी मिरची वापरणार असाल तर ह्याच्यामध्येच हिरवी मिरची धुवून घालायची वाटताना। मी लाल तिखट पावडर वापरणार आहे, त्यामुळे मी हे असंच वाटून घेणार। मिक्सरमध्ये फिरवून झालेलं आहे। हे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। जेवढे सोया चंक्स होते ज्या वाटीने घेतले होते त्याच वाटीने डाळीचं पीठ घेतलेलं आहे। हरभरा डाळीचं पीठ, बेसन घ्यायचं आपल्याला। सोयाबीनमध्ये जसे भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात तसेच बेसन पिठामध्ये सुद्धा किंवा ह्या डाळीच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात। हे ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं। हे पाव चमचा जिरा पावडर घालायची। पावपेक्षा थोडी जास्त घेतली, अर्ध्यापेक्षा कमी धना पावडर। 1 चमचा तिखट पावडर घेतलेली आहे। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे। आणि मीठ अर्धा चमचा घेतलेलं आहे। कोथिंबीर घालायची। थोडी हळद घालायची। थोडी कसुरी मेथी घालते। कसुरी मेथी किंवा ओवा तुम्हाला जे आवडत असेल ते घाला। मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वेगळे वेगळे करू शकता। कसुरी मेथी नेहमी थोडीशी हातावर चोळून घालायची, म्हणजे त्याचा सुगंध इन्हान्स होतोय। यामध्ये लागेल तेवढं पाणी घालायचं आणि हे पीठ आपण थोडंसं सैलसर भिजवायचं। आपण चिल्याला कसं भिजवतो तसं सैलसर पाहिजे, घट्ट नाही करायचं। तव्यात घातल्यानंतर तो पसरला पाहिजे आपोआप। खूप पातळ पण नाही करायचं, नाहीतर मग चिला उलटणार नाही। चुकून हे पीठ जर पातळ झालं जास्त तर थोडंसं डाळीचं पीठ घालून ॲडजस्ट करायचं आणि घट्ट झालं तर थोडं पाणी वाढवायचं अजून। आता हे 5 मिनिटासाठी असंच ठेवून देऊया। तेल लावून घेऊया थोडंसं। तेल, तूप, बटर तुम्ही काहीही लावू शकता। चिला घालून थोडासा पसरून घ्यायचा। एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीने आपण सगळे चिले करून घेणार आहोत। मस्त असा चिला तयार। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।